उद्योग, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर किशोर देशमुख यांना ग्रीन वर्ल्ड रियल अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार 2026 न सन्मानित करण्यात आले। पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट इथं हा पुरस्कार सोहळा पार पडलाय। या कार्यक्रमाला IRS अधिकारी अजय केसरी, IAS अधिकारी दिलीप गावडे, कृष्णकुमार गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। CFI संस्थेच्या माध्यमातून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर देशमुख यांनी समाजातील असुरक्षित घटकांना संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला। त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होते। उमरगा येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात झालेल्या मारहाण प्रकरणाला नवं वळण मिळालंय। राम गायकवाड यांनी पंचशीला कांबळे, जयशंकर कांबळे आणि संघर्ष कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पंचशीला कांबळे यांनी तहसीलदारांकडे निवेदन देत आपली बाजू मांडली। निवेदनात जयशंकर कांबळे यांना प्रथम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य आणि धमक्या दिल्याचाही दावा करण्यात आलाय। तसंच आपली बदनामी आणि मानसिक छळ झाल्याचं सांगत राम गायकवाड यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 22/5/2026 रोजी वंचित बहुविकास आघाडीच्या कार्यालयामध्ये जो काही प्रकार झाला, त्या प्रकारामध्ये काही कारणास्तव त्या दोघांची भांडणं झाली, पण विनाकारण एक सामाजिक कार्यकर्त्या, त्या धडाडीच्या कार्यकर्त्या पंचशीला कांबळे मॅडम यांच्यावरती विनाकारण जो खोटा आरोप केला आहे तो मला तर मान्य नाही। आणि तो जर खरंच त्यांनी भ्याड हल्ला केला असता, एक महिला होऊन जर भ्याड हल्ला करत असेल आणि त्यांनी केलाच नाही तर मग त्यांना नाईलाजाने करावं लागेल असं तर मला वाटतं बघा। तर अशा पद्धतीनं विनाकारण एखाद्या महिलेची मानहानी करू नये हे माझं प्रामाणिक मत आहे। कारण एक महिला म्हणून मी ह्या गोष्टी साक्षीदार आहे, त्या घटनेची मी साक्षीदार आहे आणि हा असा खोटा आरोप एखाद्या महिलेवर झालेला मी सहन करू शकत नाही। तर असे खोटे आरोप यापुढे कोणावरही होऊ नये। परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। आगामी पेरणीचा काळ लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याची तसंच जिल्ह्यातील शासकीय कामं तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली। महामार्ग आणि इतर बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात इंधन वापर होत असल्यानं सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या मशागती आणि पेरणीच्या कामांसाठी इंधन तातडीनं उपलब्ध करून द्यावं अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली। परभणी जिल्ह्यात गेल्या सुमारे 60 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शीख शिखलीगर समाजासाठी हक्काची धार्मिक आणि शैक्षणिक जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। दशमेश पिता गुरु गोविंद सिंघजी सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। समाजाची लोकसंख्या मोठी असूनही परभणीत अद्याप गुरुद्वारा नसल्यानं धार्मिक कार्यक्रम आणि शिक्षणासाठी अडचणी येत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। महानगरपालिका हद्दीतील खुली शासकीय जागा गुरुद्वारा तसंच गुरुमुखी शाळेसाठी उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली। सिंघजी सेवाभावी संस्थेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र देण्यात आलं। याच्यात परभणी जिल्ह्यातील शीख शिखलगरी समाजासाठी गुरुद्वारा व गुरुमुखी शाळा व सभागृहासाठी शासनाची जी काही मोकळी असलेली खुली असलेली जागा तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचं पत्र आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलं व परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शीख शिखलगरी समाज वास्तव्यास आहे व त्यांना धार्मिक कार्यक्रमासाठी जागेची आवश्यकता आहे। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आम्हाला परभणी जिल्ह्यात महानगरपालिकेच्या हद्दीत शासनाची खुली मोकळी असलेली जागा उपलब्ध करून देण्यात यावी। धन्यवाद। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सेलू शहरात पोलीस स्टेशन सेलूच्या वतीनं रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये 5 पोलीस अधिकारी, 26 अंमलदार, 25 RCP प्लाटून अंमलदार, 23 SRPF जवान आणि 22 होमगार्ड सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजता सुरू झालेला हा रूट मार्च सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास संपन्न झाला।
आठवडी बाजार मैदान परिसरात रूटमार्च पोहोचल्यानंतर दंगा काबू योजनेचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं। यावेळी गॅसगन मधून एक सेल फायर करून परिस्थिती नियंत्रणाचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। ईद अल अजहा म्हणजेच बकरी ईद उद्या गुरुवारी 28 मे रोजी उत्साहात साजरी केली जाणार आहे। मुस्लिम बांधवांसाठी हा महत्त्वाचा सण असून पैगंबर इब्राहिम यांच्या त्यागाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो। परभणीतील ईदगाह मैदानात जिल्हा वक्फ कार्यालयाच्या वतीनं विशेष नमाजासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। परिसर स्वच्छता, व्यवस्थापन आणि नमाजासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली। या कामात मोहम्मद आकिब, सय्यद अहमद, जमील अहमद खान, मोहम्मद युद्सीर, मुदासिर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसभर परिश्रम घेतले। ईदगाह परिसरात शांततामय वातावरणात नमाज पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था सज्ज करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात सोमवारी रात्री रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट यांची अज्ञात व्यक्तींनी गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली। सेवानिवृत्त रघुनाथ फराट हे पत्नी समवेत गावात वास्तव्यास होते। मंगळवारी दिवसभर कुटुंबियांकडून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्यानंतर नातू आदित्य घरी पोहोचला असता घर बंद असल्याचं दिसलं। मागील दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर दोघांचं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले। घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली आणि खालापूर पोलिसांना कळवण्यात आलं। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले। 5 ते 6 पोलिसांची पथकं आरोपींचा शोध घेत आहेत। या दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निगडोली या गावामध्ये आज दिनांक 26/5/2026 रोजी खालापूर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की निगडोली गावातील रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट, ज्यांचं रघुनाथ फराट यांचं वय 73 वर्ष आहे आणि सुरेखा फराट यांचं वय 58 वर्ष आहे। हे दोघे वृद्ध दाम्पत्य घरामध्ये राहत होते, एकटेच राहत होते आणि काल रात्री किंवा त्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या दोघांची गळा चिरून हत्या केलेली आहे। त्या पद्धतीने आपण लगेच तपास कार्य चालू केलं, घटनास्थळाला भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने त्यातले जे प्राथमिक पुरावे आपण प्राप्त केलेले आहेत आणि खालापूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करून म्हणजे खुनाच्या गुन्ह्याची FIR दाखल करून पुढील तपास खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत। हा गुन्हा संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने एक 5 ते 6 तपास पथके बनवून या आरोपींचा निष्पन्न करण्याचा आणि शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच हा गुन्हा उघडकीस येऊन आरोपी निष्पन्न केले जातील अशी आम्हाला खात्री आहे। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता आणखी गडद होत आहे। केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBIनं महाराष्ट्रातून आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी म्हणजेच APMA मधील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षद कुमार शहा याला ताब्यात घेण्यात आले। आरोपी मनीषा हवालदार हिच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासादरम्यान तेजस शहाचं नाव समोर आलंय। विशेष म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये तेजस शहाचा नंबर गॉड या नावानं सेव्ह असल्याचं उघड झालंय। तसंच मोबाईलमधील चॅटमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे हस्तलिखित प्रश्न आढळल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळते। या प्रकरणात CBI कडून आणखी चौकशी सुरू आहे। पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रासह इतर राज्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तेजस शहा आमच्याकडे फिजिक्स फॅकल्टी आहे, बरोबर। त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला काही डाऊट्स होते। काही चॅप्टर्स जे JEE मेनमध्ये येतात जसं रेडिओ ॲक्टिव्हिटी ते नीटमध्ये येतात का, त्यांचं त्यांना क्लॅरिफिकेशन हवं होतं। म्हणून त्यांनी एक सिनियर फॅकल्टी फिजिक्स म्हणून त्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यामध्ये काही जे चॅट झाले ते CBIला मिळाले आणि त्याच्यानंतर फर्दर चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेलेलं आहे आणि आता ते सबज्युडिस असल्यामुळे लेट लॉ टेक्स इट्स ओन कोर्स, बरोबर। ही इंडिव्हिज्युअल लेवलला झालेली घटना आहे। अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी ॲज अन इन्स्टिट्यूटचा काहीही या लीकशी संबंध नाही। आम्ही कधीही इन्व्हॉल्व नव्हतो, आत्ताही नाही किंवा फ्युचरमध्येही नसणार आहे। जी काही CBIला कोऑपरेशन लागेल ते आम्ही देऊ, बरोबर आहे।
इन्स्टिट्यूट क्लीन आहे ह्याचा मला विश्वास आहे आणि हे सगळ्या जनतेला मला सांगायला आवडेल. कळलं? आणि जे काही कॉपरेशन त्यांना ह्याच्यासाठी लागेल ते आम्ही देणार आहोत. परत सांगतो, ही इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी आहे, संस्थेवरची नाही. तेजस हा किती वर्ष होता आपल्या 4 अकॅडमीमध्ये? आणि तुमच्या अकॅडमी स्थापन करून किती वर्ष झाली? 4 वर्ष. आणि अकॅडमीचा रेशो किती विद्यार्थी पावसाळा होण्याचा? रेशो म्हणजे चांगले मार्क मिळवण्याचा, जसं मोठे गावकर म्हणतात की आमच्याकडे तुम्ही डॉक्टर आमचा साधारणपणे 16 ते 17%. तुमच्याकडे अशा काही बॅचेस आहेत का, प्लॅटिनम? नाही, आम्ही सगळ्यांना एकच ट्रीटमेंट देतो. सगळ्या विद्यार्थ्यांना एकच ट्रीटमेंट. जे प्रश्नपत्रिका किंवा जो गायडन्स आहे तो सगळ्यांना सरसकट जितकी फी काय आणि आता अराउंड 1,80,000 एका वर्षाला? ही सगळ्या क्लासची सर स्टँडर्ड आहे. आतापर्यंत जेवढ्या प्राध्यापकांना अटक करण्यात आल्या त्यांच्या संस्थाचालकांनी त्यांच्यावर कारवाई केली. तुम्ही तेजस्वावरती कारवाई करणार? अहो, हे आजच झाले ना, तर थांबूया. कोर्टात केस उभी राहू दे, आपण जजमेंटल का व्हायचं? कळतंय तुम्हाला? निष्कर्षापर्यंत हां, निष्कर्ष येऊ दे ना त्याचा बाहेर. सर 4 वर्षात आपल्याकडनं किती हजार विद्यार्थी बाहेर पडले, त्याचा रेशो काय आहे? असं म्हटलं ना, आता नंबर मला एवढा मेमरीमध्ये नाही आहे. रेशो जो आहे सक्सेस रेशो तो 16 ते 17% आहे. पण सर एखाद्या संस्थेचं नाव पुढे आलं की विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो, पालकांमध्ये संभ्रम असतो. आता आपल्या विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार? हां, मग पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय तुम्ही आव्हान करता? आपल्याला वेळ द्यायला लागेल. हां, पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करतात? आमच्या पालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांवर आमचा पूर्ण भरोसा आहे. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, कारण आमची लेगसी आहे फेअर प्रॅक्टिस. ओके. आणि आता आमचं पहिलं प्रायोरिटी आहे 2026ची जी 21 जूनला रीनीट होते. आम्हाला त्याला जस्टिस द्यायचं आहे. कळलं? हे आम्हाला प्लीज करू द्या. कारण प्लीज हे कॉपरेशन द्या. थँक्यू सर, थँक्यू. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी इथं आज कमला एकादशी निमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली. देशातील पुरुषोत्तम भगवानाचे एकमेव मंदिर म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी अधिक मास आणि कमला एकादशीचा दुहेरी योग जुळून आल्यानं राज्यासह परराज्यातूनही मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत. पुरुषोत्तमपुरी मंदिर इथं पहाटेपासूनच पुरुषोत्तम भगवान की जय या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला होता. दर्शनासाठी तब्बल 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंदिर प्रशासन आणि यात्रा समितीच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याचं पाणी, फळं तसंच सावलीची व्यवस्था करण्यात आली होती. वाढती गर्दी लक्षात घेता स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलं होतं. कमला एकादशी आणि अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी वर्दळ कायम होती. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केलं. जशी कुंभमेळ्याची पर्वणी असती अशी ही एक आज एकादशीची पर्वणी मानली जाते. म्हणून एवढा गर्दा झालेला आहे. गंगेहून डबल लाईन लावलेली आहे, तरी लोक आणखीन दर्शनासाठी येतातच आहे. आणि एवढे लोक झालेत तर तिथं स्वयंसेवक उभे आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पाठीमागं आपली पिण्याच्या पाण्याचं एक जार प्लॅन्ट आहे. शेट्टे साहेबांनी दिलेलं एक जार प्लॅन्ट आहे. त्यानंतर तुळजा भवानीचे तर एवढे उपकार आहेत. पहिल्यापासूनच त्यांचं जसं अधिक मास चालू आहे तसं त्यांचं पाणी आम्हाला. आणि एवढे पाण्याची सोय असून पुन्हा मंदिरामध्ये जी शेड आहे त्याच्यामध्ये फोगर बसवलेले आहेत, पंखे आणि कूलर या तिन्हीचा मिळून एकदम इतकं वातावरण याच्यात गार म्हणजे हिवाळ्यासारखं वातावरण झालेलं आहे. आज कमीत कमी 1.5 लाखाच्या पुढं भाविक येते. टोटल गावात चक्कर हाणली मी, दुसरी तिसरी चक्कर झालेली माझी. गोदावरीपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. गोदावरीपासून गाव जवळजवळ म्हणजे 2500 फूट अंतर आहे सगळं. टोटल आम्ही नेटसाठी मोडले, पूर्ण तुडुंब भरलेलं आहे. एवढा करता आज भाविकाचा झालेला आहे. आता भगवंत म्हणजे जसं काय मल मासाचा स्वामित्व पुरुषोत्तम भगवंतांनी स्वीकारलेला आहे. म्हणून या मल मासाचा पूर्ण जेवढं काय हे आहे तर फक्त पुरुषोत्तमाचंच मानलं जाते. धोंडे दान देणं जावायला किंवा अनारसे दान करणं पुरुषोत्तमाला, हे सगळं जे काय अधिक मासाचं महत्त्व आहे फक्त पुरुषोत्तम भगवंतांनी स्वीकारलेलं आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूरला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे या पुरुषोत्तमपूरला जास्त महत्त्व आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरसारखंच जशी तिथं चंद्रभाग आहे तसं तिथं गोदावरी तीर्थ आहे. तिथं चंद्रभागेची तरी पांडुरंग आहे, तसं तिथं गोदावरीची तरी पुरुषोत्तम आहे. आणि पुंडलिकासाठी ज्याप्रमाणे विठ्ठल आला पंढरपूरला त्याप्रमाणे इथं पूर्णाश्रम स्वामीचं संस्थान आहे. त्यांच्या भेटीसाठी पुरुषोत्तमाने इथं अवतार घेतला
आणि शार्दूल नावाचा राक्षस होता. त्या शार्दूल नावाचा राक्षस खूप त्रास देत होता. त्या यज्ञ होम हवन करताना खूप त्रास द्यायचा. मग ते सगळे ऋषीमुनी ह्याच्याकडे गेले, सत्यनारायणाकडे गेले आणि त्यांनी परत त्यांना सांगितलं आम्हाला शार्दूल ऋषींना खूप त्रास देतोय, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. मग यांनी नारायणाने खूप म्हणजे अवतार घेऊन, पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा वध केला आणि ते चक्रतीर्थ या गोदावरी नदीमध्ये धुतलं. याला गोदावरी तीर्थ चक्रतीर्थ असं मानले जातं. आणि हे जे भाविक येतात ते श्रद्धेपोटी खूप भाविक येतात या गावाला. जवळजवळ 1.5 ते 2 लाख पब्लिक आज पुरुषोत्तमपुरीमध्ये अवतरलेली आहे. आणि फुल जे आहे म्हणजे जागोजाग पाण्याची व्यवस्था केलेलीच आहे. आमचे अध्यक्ष आहेतच सगळं व्यवस्थापन करायला आणि त्याचे सहकारी मित्र पूर्ण सहकार्य करतात. पूर्ण नियोजन, पूर्ण गावाचं नियोजन आहे. पूर्ण कोणी शेतीत कामाला जात नाही एवढा महिनाभर पूर्ण लोकांची म्हणजे सेवा करतात पूर्णची पूर्ण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसानं मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली. दुपारी 3च्या सुमारास कुडाळ तालुक्यातील घोटगे, पांगरड, नारूर आणि हिरलोक या पंचक्रोशीत जोरदार पाऊस झालाय. तर कणकवली तालुक्यातील हरकुळ, सांगवे, कनेडी आणि फोंडा या परिसरातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. दोडामार्ग तालुक्यातील काही भागांनाही पावसानं झोडपून काढलंय. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उन्हाळ्यापासून सिंधुदुर्गवासियांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. तसंच या पावसामुळे जिल्ह्यातील भात शेतीच्या पूर्वतयारीच्या कामांनाही आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.